त्यांना आरक्षण असून ते इतके लढायला लागलेत असून मग आता आम्हाला नाही, आम्ही किती लढूत? विचार करण्यासारखी गोष्ट आहे राव. राज्याला उभ्या राज्याला प्रश्न पाडण्यासारखा विषय. उभं राज्य उघड्या डोळ्यानं बघतंय. आरक्षण असणारे लोक जर असं लढायला लागले, आता माझ्या मराठ्याला तर आरक्षणच नाही, माझ्या मराठ्याच्या पोराचं तर वाटलं झालं. मग तर आमच्या घराघरातले आता मतभेद जरी असले तरी सोडून देतील. महाराष्ट्रातले सगळ्या पक्षातले, सगळ्या संघटनेतले सगळे शेतकरी, कामगार, माथाडी कामगार, डब्यावाले, ट्रॅक्टर आणणारे, टेम्पो आणणारे, रिक्षा आणणारे, बैलगाड्या आणणारे सगळे मराठी आता आमचे बीक होतील ना. आम्हाला तर आरक्षणच नाही. तुम्हाला असून तुम्ही इतकं लढताय मिळू नये म्हणून, तर मग आम्हाला मिळावं म्हणून आम्ही किती ताकदीने लढू. आता असले मतभेद तरी आता इथून पुढचे खानदानी मराठी सगळे सोडून देणार आहेत आमचे सुद्धा मतभेद आता. कारण ते जर असून इतका त्रागा करायला लागले, इतका मराठ्यांच्या विरोधात विष वकायला लागलेत, तर आमचेही मराठी असलेले मतभेद सोडून आता तेही त्यांच्या जातीच्या लेकरासाठी आता लढणार आहेत. कारण तसे संदेश माझ्याकडे द्यायला लागलेत. आणि आमच्याही मराठ्यांच्या नेत्यांनाही सगळ्यांनी आता हे डोळ्याने जे तुम्ही बघताय, आरक्षण असून जर इतकं लढायला लागले किंवा कोणीतरी फुसलून त्यांना लढायला लावायला लागले, तर मग आपले काय उघडे डोळे घेऊन नुसतं बघता का? झोपलेलेत का नुसते? जे मदत करणार नाहीत ना मराठ्यांना, मग तो कोणत्या पक्षाचा आमदार, माझे आमदार, खासदार असो ना, त्याला मराठी आता इथून पुढे उघड्या पाडल्याशिवाय सोडणार नाही. 100% उघड्या पाडल्याशिवाय सोडत नाही. सगळ्या मराठ्यांच्या पोरांच्या बाजूने उभा राहिले पाहिजे. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे पण तिथे गेले होते. त्यांनी पण असं म्हटलं की जर ओबीसी मधनं आरक्षण देणार नाही असं सरकार म्हणते, तर किमान या समाजाला ते सांगावं, समजावून सांगावं, गैरसमज दूर होतील. म्हणजे थेट ओबीसी आरक्षणाच्या बाजूने ते उतरले थोडक्यात. ते काय आज थोडेच ते काय सांगायची गोष्ट पहिल्यापासूनच. त्यावेळेस आंध्रातून काही दूर ते काय ते सांगण्यासारखा विषय नाही. समजा नाराज होण्यासारखा बी आमचा काही विषय नाही की का गेले, अन्नदान अधिकारी गेले, तुमचं म्हणणं आहे त्यांचं ओबीसी आरक्षणाला विरोधी, तर ते आज थोडा आहे, सगळ्या महाराष्ट्रालाच माहिती. पण पाटील, वडीलगोत्रीला मागच्या 2 दिवसापासून आता नेत्यांची गर्दी व्हायला लागली. आता ओबीसी एक होतोय सगळं. आम्हाला काहीच वाटत नाही त्याच्यात काय वागू आहे, केव्हाही एक नाही. आज तुम्ही ते विषय घ्यायला लागलात. आम्ही उपोषणाला शांततेत बसलो तेव्हा ते मोर्चे काढीत होते, देवलेवलं सगळ्या महाराष्ट्रात सभा घेत होते. त्याचं काय असतंय, आम्हाला काय वाटत नाही. ते मी तेच सांगितलं ना आता तुम्हाला, त्यांना असून जर ते इतकं लढायला लागलेत विनाकारण, आमचं त्यांचं काय नसून आमच्या विरोधात ते इतकं हरडायला लागलेत, तर मग आता आम्हाला नाही म्हणल्यावर आमचेही मराठी जागे झाले ना आता घराघरातले. महाराष्ट्रातल्या घराघरातले मराठी आमचे सुद्धा आता जागे झालेत. यांना आरक्षण असून आपल्याला नाही मिळावं म्हणून हे लढायला लागलेत. तर मग आपण आपल्या पोरांसाठी मराठ्यांनी सुद्धा आता किती लढलं पाहिजे ताकदीनं. आपल्याला तर नाहीच आहे असं आता मराठ्यात चर्चा सुरू झाली की आपल्याला आरक्षण नाही, आपण तर आता जीवाची भाजी लावून लढलं पाहिजे. मला लय बेनिफिट झाला उलट. आता नसलेला मराठा राज्यातला एक बाजू झाला. आता म्हणजे कोणत्या पक्षात काय होता, इकडे काय होता, तर त्यांचे आता फोन येतात किंवा इकडून तिकडून निरोप यायला लागलेत की पाटील त्यांना आरक्षण असून ते जर इतकं लढायला लागलेत, आपण त्यांचं काही केलेलं नसून दुश्मनीसारखं वागायला लागलेत. मग त्यांना असून जर ते इतके ताकदीने लढायला लागलेत तर आपल्याला नाहीच आहे. आता आपण किती ताकदीने लढलं पाहिजे. म्हणजे आता आमचे चौपटीने उलट लोक एकत्र झाले. मराठा आंदोलन आक्रमक होणार आता पहिल्यापासूनच आहे. आणि त्यांच्यामुळं नाही, त्यांच्यामुळं आम्ही आमचं आंदोलन आक्रमक करणार नाहीत, त्यांच्यामुळं मोठं करणार नाहीत, लहान करणार नाहीत. त्याच्यापेक्षा 1000 पटीनं जरी एकत्र राहिले तरी आरक्षण मराठी ओबीसीतूनच घेणार. त्याला जरूर प्रश्न आहे की कालच छगन भुजबळ म्हटले की ओबीसीतून आरक्षणाला विरोध माझा आधी पण होता आणि पुढेही राहील. म्हणजे ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी भुजबळ आणि ओबीसी तुम्हाला विरोधात आहेत आणि त्याची पुनरावृत्ती काल पुन्हा केली. आणि गरज पडल्यास मी आंदोलनात उतरेल. ते कवा नव्हता उतरायला, मधल्या काळात थोडं काय झालं असं म्हणून राहिला समज बाजूला.